नमस्कार। आज महाबळेश्वर शिक्षण महोत्सव 2025 अंतर्गत शैक्षणिक स्टॉल मांगर केंद्र मांगर उच्च प्राथमिक गट या शैक्षणिक महोत्सवामध्ये आमचा विषय आहे शालेय पोषण आहार योजना व परसबाग। 15 ऑगस्ट 1995 पासून शालेय पोषण आहार योजना ही सुरू झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये इयत्ता पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 3 किलो प्रमाणे तांदूळ हा वाटप करण्यात येत होता। त्यानंतर त्यामध्ये सुधारणा होऊन 2002 पासून तो आहार प्रत्यक्षपणे शाळेमध्ये शिजवण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर इयत्ता 7वी ते 8वी या वर्गांचा 2008 या वर्षापासून त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला। शालेय पोषण आहार योजनेची 4 नोव्हेंबर 2022 मध्ये प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती योजना म्हणजेच PM पोषण असे नामकरण करण्यात आले। शालेय पोषण आहार योजना ही सुरू करण्यासाठी का गरज शासनाला भासली किंवा त्याची वैशिष्ट्ये काय हे आपण पाहूयात। तर इयत्ता पहिली ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत भोजन मिळावं हे त्याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं। त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, गळती कमी व्हावी, त्यांची गुणवत्ता कमी व्हावी, स्वच्छ आणि दर्जात्मक आहार त्यांना प्राप्त व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समरसता वृद्धिंगत व्हावी, त्याचबरोबर उच्च पोषण मूल्य हे संतुलित व पौष्टिक आहार त्यांना मिळावा। ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने चालते। या योजनेला दोन्ही केंद्र व राज्य सरकार हे दोन्ही अनुदान देतात आणि या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा आहे आणि या योजनेद्वारे स्थानिक महिलांना देखील रोजगार निर्मिती होते। या योजनेसाठी शासनाने प्रथमतः प्री फॅब्रिकेटेड पोषण आहार स्वयंपाकगृहाची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी स्वयंपाकी व मदतनीस यांची नेमणूक केली। शासन या योजनेसाठी इयत्ता 1ली ते 5वी साठी एका गट आणि 7वी ते 8वी साठी दुसरा गट अशा या 2 गटामध्ये धान्य आणि धान्यादी माल देते। या योजनेचा सर्वात शासनाचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात त्यांचं पोषण व्हावं। त्यामुळे ज्या पोषण आहारामध्ये उष्मांक म्हणजे कॅलरीज असाव्यात, प्रथिने असावीत, पोषण द्रव्य मिळावेत आणि ते मिळत असताना साधारणतः 1ली ते 5वी साठी 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार मिळणं हे गरजेचं आहे आणि 7वी ते 8वी साठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनयुक्त आहार मिळणं गरजेचं आहे। शासनाने ही जी योजना काय केली आहे तर याच्यामध्ये वेळोवेळी अपडेशन केलेलं आहे, सुधारणा करत गेलेली आहे। आता शासन हा त्रिस्तरीय मेनू आपल्याला देतोय। तर याच्यामध्ये व्हेजिटेबल पुलाव असेल, त्यानंतर मसाले भात, मटर पुलाव, मूग डाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, मूग शेवगा वरण भात, गोड आलेल्या मटकीची उसळ, अंडा पुलाव तसेच गोड खिचडी व नाचणी सत्व या घटकांचा मेनूचा समावेश आहे। शासनाने यामध्ये मेनूमध्ये काही मेनू हे लोकसहभागातून विद्यार्थ्यांना जसं की साखर असेल किंवा स्नेहभोजन असेल, शासनाने आता प्रत्येक शाळेमध्ये स्नेहभोजन हे लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक संस्थांमध्ये देणं गरजेचं आहे। तर हे जे पोषण आहार आहे याच्यामध्ये तांदूळ व धान्यादी माल हा शासनाला मुबलक आणि योग्य प्रकारचा चांगल्या दर्जाचा हा प्राप्त होतो। तर याच्यामध्ये काय असतं तर तांदूळ आहे, त्यानंतर चवळी आहे, हरभरा आहे, वाटाणा आहे, मूग डाळ आहे, त्यानंतर जिरं मोहरी हळद आहे, तिखट आहे, तेल आहे, मटकी आहे, मसूर डाळ आहे। तर या सर्व बाबींचा समावेश होतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये या पोषण आहाराबरोबर म्हणजे मेन मेनू पुलाव असेल, खिचडी असेल, त्यानंतर स्प्राउट आणि खीर, तांदळाची खीर अशा पद्धतीने त्रिस्तरीय मेनू आपण देतो आणि आठवड्यामध्ये 1 दिवस बिस्किट, चिक्की, अंडी, केळी यासारखे पूरक आहार आपण देत असतो। तर या शालेय पोषण आहार योजनेमध्येच एक दुसरा विषय शासनाने समावेश केला आहे तो म्हणजे परसबाग। याची माहिती माझे मित्र श्री पवार सर सांगतील।
नमस्कार. आत्ताच आपल्याला आमचे मित्र सन्माननीय इनामदार सर यांनी शालेय पोषण आहार या योजनेबद्दलची इत्यंभूत माहिती दिली. याच योजनेअंतर्गत दिनांक 15 ऑक्टोबर 2019चा शासन निर्णय त्या अन्वये शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत शालेय परसबाग ही संकल्पना शासनाने सर्व शाळांमध्ये अंमलात आणवायचे ठरवले आणि त्यानुसार जवळपास ज्या प्रत्येक शाळेमध्ये ज्या शाळांमध्ये जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी शालेय परिसरामध्ये जे आपल्याला दररोजच्या पोषण आहारासाठी लागणारे जे विविध भाजीपाले आहेत ते आपण शाळेतच पिकवायचे. उदाहरणार्थ वांगे असतील, कोबी असतील,